नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली. पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी माझी संध्याकाळी सामान वगैरे भरलेलं आहे, तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. घरामध्ये सगळा नुसता पसारा झाला होता. म्हटलं चला क्लीन करूया. आणि याच्यामध्ये ह्या गोणीमध्ये थोडंसं, त्या गोणीमध्ये थोडंसं, त्या गोणीमध्ये थोडंसं सगळं सामान झालं होतं. म्हटलं चला व्यवस्थित करून घेऊया. आणि संध्याकाळच्या वेळेला म्हटलं स्वयंपाकाचा वेळ होतो आहे, पण रोज आज करून उद्या करून, आज करून उद्या करून ते तसंच राहिलं होतं. मग ठेवलंच नव्हतं. घरामधले गहू वगैरे संपले होते, तर मग तेच मम्मीने पाठवले होते गहू, थोडंफार सामान. मग तेच म्हटलं आता काढलं आहे तर सगळं व्यवस्थित लावून घेऊया. आणि मला गहू पण साफ करायचे होते. म्हटलं सगळंच काम होऊन जाईन आपलं आरामात, तोपर्यंत म्हटलं नंतर करता येईल स्वयंपाक. आता घरामध्ये ज्वारीचं पीठ होतं आणि सकाळी पाठवल्या आमच्या बाजूवाल्या ताई एवढ्या चांगल्या आहे ना, त्यांना मी ज्वारी गहू दिले होते दळायला. गहू ज्वारी सगळेच दळून देतात, त्यांच्या घरगुती चक्की आहे. तर बाजरी साफ करून दिले त्यांनी, लगे दळून दिले होते. म्हटलं भाकऱ्या वगैरे बनवायला काहीच टाईम लागत नाही, लवकर होतो. आणि गव्हाचे मुलं कसं, आता मुलांचे एक्झाम पण चालू होते आणि व्हिडिओ टाकायला जरा मला 3-4 दिवस लेट झालं बरं का. माझी तब्येत बरी नव्हती, तर मी शूट करून ठेवलं, पण एडिटिंग झालंच नव्हतं माझ्याच्याने. तर आता म्हणून ते टाकायला लागले, जरा लेट झाला व्हिडिओ टाकायला. तर एक्झाम चालू होते, त्यांना काही टिफिन वगैरे द्यायचं काम नव्हतं. आणि बाजरीची भाकर बनवली मीठ वगैरे टाकून, तर छान लागते, तर खातात मुलं. म्हटलं गहू पण साफ करून घेऊया. गहू मी दळण्यासाठी मी काढत होते आणि बघू शकता सगळा सारा पसारा झाला होता. आणि काम काहीच नव्हतं. मुलं पण आले होते ट्युशनला गेलेले, नंतर आलेले थोड्या टायमाने. तर म्हटलं आपण आता करूनच घेऊ. काढले तर गहू वगैरे सगळा कचरा होतो ना. मुलं आल्याच्यानंतर ते बघा बॅग घेऊन आलीच होती मुलं, मिस्टर गेलेले घ्यायला. सामान वगैरे तसंच पडला होता, पसारा सगळा झाला होता हॉलमध्ये सामान. तर म्हटलं चला आता आवरून घेऊया, दम्माने काढलं तर. आणि समोर ठेवायला पण बरं वाटत नाही आहे. म्हटलं व्यवस्थित जर लावून दिलं नंतर करूया मग बाकीचे कामं, स्वयंपाक हे काम रोजचंच आहे. आणि आपण जर बोलले की राहू द्या आता नंतर करूया, ते होतच नाही, तसंच राहते. तर म्हटलं आज करूनच घेऊया. सगळं सामान व्यवस्थित एका सामान ठेवून देऊ. आणि माझ्याकडे मोठी टाकी आहे पाठीमागं किचनमध्ये. व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असं शॉर्ट या लॉंग. म्हटलं बाकीचे छोटं सामान आहे तर ते त्या टाकीमध्ये भरून ठेवते. आणि जे गोणे आहे ते व्यवस्थित मागं बांधून वगैरे ठेवून देते. आता जेवढे गहू मला लागत होते मी तेवढे साफ करून घ्यायचे होते मला, त्यासाठी मी काढले होते. आणि तीच माझी तयारी चालली होती. म्हटलं आता सगळा कचरा वगैरे झाला आहे तर आपण दळण पण करून घेऊया आणि सामान पण व्यवस्थित लावून देऊया. आणि बघू शकता सगळ्या पोत्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळं सामान झालं होतं. ज्वारी पण पाठवलेली, बाजरी पण पाठवलेली आणि गहू पण पाठवलेली, कारण की संपले होते. तर मग तिनं पाठवले होते माझ्या मम्मानं. तर मग तेच ठेवून देत होते, व्यवस्थित बांधून वगैरे ठेवून दिले. पण मला काय व्यवस्थित बांधता नाही आलं. नंतर मिस्टरांनी बांधून दिलं आणि बोलत होते व्यवस्थित तू कॅमेरा लावलेला नाही, तर त्यांनीच लावून दिला होता कॅमेरा. तर गोण्यामध्ये थोडंफार सामान, डाळी बिळी होता, तर मग ते एका याच्यामध्ये काढून घेतला प्लेटमध्ये. आणि डबे पण सगळे फुल झालेले आहे, डब्यामध्ये पण सामान आहे. तर म्हटलं त्याच्यामध्ये आता ठेवायला काही थोडं मी वरती काढून घेतलेलं आहे, डाळी वगैरे म्हणा. आणि आता फक्त जेव्हा आपले गहू वगैरे संपले तेव्हाच मला मग दळण वगैरे करण्यासाठी थोडं सामान लागेल, तसं तरी लागणार नाही. तर मग मी तेच म्हटलं व्यवस्थित बांधून पाठीमागं ठेवून देऊया. आणि सकाळची घाई मुलांची स्कूलमध्ये जाण्याची येण्याची, मग ते राहूनच जाते. मग नको म्हणले, मुलं स्कूलमधून आल्याच्यानंतर मग कंटाळा पण येतो काम करायचा, की आता जाऊ द्या नंतर करूया. तर मग नंतर होतच नाही आहे. तर म्हटलं आत्ताच करूया. आता किती का वेळ होईना स्वयंपाक करायला, संध्याकाळचा काहीतरी पटकन करूया. मिस्टर मला बोललेले खिचडी बनव, पण म्हटलं नको, आता बाजऱ्याच्या भाकरीच दळून आणले आहेत तर तेच करूया. तर सकाळी बनवली होती मी खिचडी बरं का. सकाळी पण लेट झालं होतं, त्याच्यामुळं मग मी नव्हतं हे केलं. आणि बघत होते कशात काय नाही व्यवस्थित. मग एका याच्यामध्ये पिशवीमध्ये भरून ठेवले होते. आणि तांदूळ पण दिले होते मम्मीने. आता राशनचे तांदूळ होते बरं का. माझ्या मुलाला त्याचे भाकर वगैरे खूप आवडतात, म्हणजे तांदळाची, त्याच्यासाठी मी आणलं होतं. थोड्या तिनं कुरड्या पण दिल्या होत्या, शेवळ्या पण दिल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये ते साईडला काढून ठेवलं. तर सकाळी तुम्ही माझ्या छोट्या ब्लॉगमध्ये बघतच होते की मी भाजून खात होते, म्हणून व्हिडिओ टाकायलाच फक्त लेट झाला मला. तर म्हणलं नंतर कसं तांदूळ वगैरे साफ करून घेऊया. आता घरामध्ये आहे ना ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं सगळं पीठ झालेलं आहे. तर म्हटलं हे पण आता 2 दिवसांनी आपण दळून आणूया.
साफ करून घ्यायचे. तांदळाच्या भाकरी माझ्या मुलाला खूप आवडतात. आम्ही पहिले कधी कधी करायचो, पण मग हे विकत आणलेले तांदूळ नाही मी ते दळून आणत. मी गावाकडून आणलेले राशनचे तांदूळ तेच मी दळून आणत असते आणि तेच दळून भाकरी छान लागते. भाकरी म्हणा आपल्याला काही बनवायचं असलं तेव्हा पण. आणि आमच्या लगेच बाजूलाच आहे, बाजूवाल्या ताई लगेच देतात दळण. त्याचं काही टेन्शनच नाही आहे दळणाचं. जेव्हा त्यांना जर बोलले की मला अर्ध्या तासात द्या तर त्या लगेच देतात बरं का दळून. म्हणजे त्यांचे कामं सोडून माझं आधी दळून देतात. आणि मी सकाळी बाजरीचं दळून आणलं होतं, लगे अर्ध्या तासात दिलं आणून. मी थोडंच दिलं होतं, आता ते पण मला संपलं आहे. आता आणावं लागेल दळून. घरामध्ये बाजरीच्याच भाकरी चालू आहे, कारण की मीठ टाकून खूप चवदार लागते, चांगली भाजायची आणि तशी करायची. तर म्हटलं तेच करायचं होतं आज, पण बाजरीच्या भाकरीच बनवायच्या होत्या. आणि मग सगळं साफसुथरं गोण्या पिशव्या एका याच्यामध्ये भरून व्यवस्थित म्हटलं बांधून पाठीमागं ठेवून देऊया. आता मग मी एकटी असल्यावर मला जमणार नाही पकडायला याला. मिस्टर होते घरी तर म्हटलं मग ते पकडून पाठीमागं व्यवस्थित ठेवून देतात. आपलं काम पण होऊन जातं आहे आणि छान पण दिसते. मग पसारा चांगला वाटत नाही आहे घरामध्ये. लादी वगैरे पुसताना पाणी वगैरे लागते आणि समोर कोणी आलं तर ते चांगलं पण नाही वाटत. गोण्या वगैरे आपण ठेवतो, तर म्हटलं पाठीमागं व्यवस्थित बांधून वगैरे ठेवून देऊया. व्हिडिओ काढायचा काही मुद्दाच नव्हता, पण म्हटलं चला काहीतरी शूट करूया, आहे आपल्याकडं कारण, तर म्हणूनच व्हिडिओ काढण्याचा मी विचार केला. आणि म्हटलं आता दळून आणायची सध्याच काही गरज नाही आहे. फक्त मला बाजरी आत्ता संपली बरं का. जेव्हा मी हे शूट करत होते तेव्हा ऑलरेडी आणलं होतं, थोडंच आणलं होतं, 2 किलो ज्वारी बाजरी आणली ती दळून. तर मग आता संपलं आहे, तर मग आणावं लागेल दळून. म्हटलं कशामध्ये काय आहे कशामध्ये काय नाही ते व्यवस्थित धरून बांधून व्यवस्थित आपण जिथं ठेवून देऊया. आणि ठेवून दिलं ना कसं टेन्शन राहत नाही. घरामधलं सामान वगैरे व्यवस्थित दिसते, घर असा पसारा वाटत नाही. जिकडून तिकडून मुलं येतात स्कूलमधून, त्याच्या बॅगी पडलेल्या असतात आणि व्यवस्थित दिसत नाही आहे घरामध्ये. आणि ह्यो आहे ना थोडा चूर होता याचा हरभऱ्याच्या डाळीचा, तोच मग आता म्हटलं थोडं बेसन आहे माझ्याकडे घरामधलं, संपलं तर मग ते पण दळून आणून घेऊन देईन. बाजूवाल्या ताईकडे देते, ते पण दळायला त्या पण देतात. आणि व्यवस्थित एका गोणीमध्ये बांधून ठेवलं ना मग पसारा दिसत नाही. आणि आपण जर इकडं तिकडं टाकून दिलं तर मग सगळं सामान दिसते. त्याच्यामुळं तेच चाललं होतं. आणि म्हटलं आता कधी होईल, पटकन मी गहू साफ करून घेते. लेट झाल्यावर कसं आहे ना, मुलाला आणायला पण जावं लागतं आणि मग माझं काम स्वयंपाक सगळंच राहते. आता मुलाला मी तर नाही आणलं, तेच मिस्टरच जाणार होते मुलीला घ्यायला. मुलीला आणलं होतं जाऊन त्यांनी, मुलगा राहिला होता यायचा माझा, तर तेच जाणार होते. म्हटलं आपण तोपर्यंत गहू वगैरे सगळं साफ करून घेऊया आणि घरातले कामं आपली लवकर आवरून घेऊया. घरातले कामं हे झाले की मग स्वयंपाक वगैरे करावं लागतो आहे ना. तर त्यांनी ती गोणी ठेवून दिली गव्हाची, दुसरी पण छोटे होतं त्याच्यामध्ये बाजरी वगैरे, तर ते पण व्यवस्थित ठेवून दिलं. म्हटलं चला आता गहू आपण साफ करून घेऊया. आता सामान हे राहिलं, कारण की कचरा तर झालाच होता आणि ह्या गव्हामध्ये काहीच नव्हतं. फक्त आम्हीच तुम्ही बघा, मी गावी गेले होते तेव्हा मी एक व्हिडिओ टाकला होता की आम्ही गव्हामध्ये काय टाकतो म्हणून. तर गव्हामध्ये काय टाकलेलं आहे सांगू का, कडुलिंबाचा पाला आणि माचीच्या काड्या. फक्त आता ते सुकला आहे त्याच्यामुळं म्हटलं पाकडून वगैरे घेऊया, कारण की एवढा काही कचरा वगैरे नव्हता त्याच्यामध्ये. ऑलरेडी दळून करून घेतलेलं आहे. आता सगळ्या सुविधा आलेल्या आहे. गावाकडे पण दळण करायची चक्की म्हणा आणि सगळं आलेलं आहे ना, तर गावाकडून ते घेतलेलं आहे दळण करून. गावामध्ये दारात आलेलं, मी तो पण एक व्हिडिओ टाकला होता. मी गावी गेले ते उन्हाळ्यात तेव्हा बघा, शॉर्ट व्हिडिओ, तर तेव्हा केलेलं होतं. फक्त त्याच्यामध्ये काय होतं ना, म्हणजे किडे वगैरे लागू नये म्हणून घरगुती उपाय केला होता त्यांनी. त्याच्यामध्ये ना माचीच्या काड्या आणि लिंबाचा पाला तेवढं टाकलं होतं आणि मी होते सोबत वहिनीबरोबर, आम्ही दोघीजणीने त्याच्यामध्ये टाकला होता. मी तो व्हिडिओ पण काढला होता, तुम्ही बघितला असेल. तर तेच फक्त पाकडून वगैरे काढायचं होतं, बाकी काहीच नव्हतं. म्हटलं लवकर होऊन जाईल आणि लवकर झालं होतं इझिली. फक्त माचीच्या काडी आणि ते म्हणजे हे होऊ नये म्हणून, किडा वगैरे लागू नये म्हणून. आणि गोळ्या पण टाकलेल्या आहे, पण यांनी पण किडा लागत नाही बरं का. ते तुम्हाला माहिती नसेल ते एकदा ट्राय करून बघा. गव्हामध्ये खरंच फायदेशीर आहे लिंबाचा पाला आणि माचीच्या काड्या टाकायच्या त्याच्यामध्ये. आम्ही भरपूर टाकलेलं आहे. लिंबाचा पाला गावाकडं काही विकत वगैरे काही आणायची गरज नाही आहे, भरपूर असतो भरपूर प्रमाणामध्ये. तर तुम्ही टाकू शकता बरं का, त्याने खूप छान होते. फक्त गहू व्यवस्थित वाळायचे आणि टाकायचे. आता आम्ही गावाकडचीच आहे त्याच्यामुळं आम्हाला गावाकडचं काही माहिती आहे भरपूर. आपला जन्मच गावाकडे झालेला आहे, तर मग मस्त वगैरे माहिती पण आहे आम्हाला सगळ्या गोष्टी.
आणि म्हणलं चला आता दळण वगैरे करून घेतले. दळण झाल्याच्यानंतर काय करायचं आहे, मस्त झाडून वगैरे घेते म्हणलं, झाडून बिडून घेते सगळं, कारण की सगळा मशीन खाली खकाना वगैरे सगळा गेला होता आणि व्यवस्थित पण दिसत नाही ना व्यवस्थित ठेवल्यावर. मग तेच मी झाडून घेत होते. झाडून वगैरे घेऊया तोपर्यंत मुलगा पण आला होता, स्वयंपाक पण राहिला होता माझा बनवायचा. म्हटलं आता मी कधी स्वयंपाक करणार, कधी मी कामं आवरणार, पण काय करणार, हे काम तर मी सोडू शकत नव्हते, कारण की आता एकदा काढलं तर व्यवस्थित लावायला पाहिजे, नाही तर मग ते तसंच राहून जाते. एकटीच्यानं काही गोण्या वगैरे उचलायला होत नाही. जर सगळं घराची झाडून वगैरे मारली. म्हटलं चला आता दिवाबत्ती करून घेऊया, स्वयंपाकाकडे पण जायचं आहे. किचनमध्ये आपल्याशिवाय कोण जाणार, आपल्यालाच जावं लागणार किचनमध्ये. किचन आपलं वाट बघत आहे बरं का. तर म्हटलं चला दिवाबत्ती करून घेऊया. दिवाबत्ती झाल्यावर स्वतःचे हातपाय वगैरे धुतले आणि मी असं खकण्याचं काम केलं ना, माझ्या अंगाला खाज येते, त्याच्यामुळं मी ना अगोदर हातपाय वगैरे धुवून काढते बरं का. थोडे केस विचरले. म्हटलं आता चांगल्या अवतारात येऊया आपण. व्हिडिओ काढायचा त्याच्यासाठीच रेडी होते बरं का, खास करून. नाहीतर एवढा काय शौक नाही मेकअप वगैरे करायचा. आणि चष्मा लक्षात राहत नाही, पहिली गोष्ट मला लावायची. घरामध्ये मस्त भंतेजीचं प्रवचन चालू होतं आणि मुलाचं काही मस्ती चालू होती. त्याला जायचं होतं पेन्सिल आणण्यासाठी दुकानामध्ये. पप्पाकडून पैसे घेत होता की त्यांचा एक्झाम आहे तर पेन्सिल पाहिजे होती. तेच चालला होता तो मार्केटमध्ये. आणि चला म्हटलं आपण एवढ्या गप्पा मारूस तर आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करूया. आणि स्वयंपाक आज पटकन होणारा करणार होते. गॅसवरती मस्त चाय टाकली. म्हटलं चाय करून पिऊया, ब्लॅक टी. आणि तोपर्यंत चाय उकळूस तर लसूण पण सोलणं चालू होता, कांदा पण चिरणं घेत, म्हणजे काम चहा उकळता भरपूर कामं होते बरं का. स्लो गॅस करायचा आणि आपलं लसूण, कांदा, मिरची आपल्याला काय कट करायचं ते सगळं आपण कट करू शकतो. मी नेहमी तसंच करते, म्हणजे आपलं काम पण पटकन होते आणि वेळ पण लागत नाही, पटकन आवरून जाते. साईडला चहा ठेवली. म्हटलं आता आणि कांदा, मिरची, लसूण तेच कुटत होते. आता मला भाजी बनवायची होती ना. मिस्टर बोललेले काही करू नको, खिचडीच बनव, पण सकाळी बनवली त्याच्यामुळं म्हटलं नको खिचडी बनवायला, पटकन भाकऱ्या वगैरे बनवते आणि होऊन जाते, काही टाईम लागत नाही. होऊ द्या आज टाईम अर्धा तास लेट जरा, पण मग घरातले बाकीचे कामं आवरून झाल्याच्यानंतर आबद राहते, टेन्शन राहत नाही. मग आज करू उद्या करू ते कामं तशीच राहते. माझ्याच्यानं तसंच होते, मग होतच नाही. जवाच्या तवा केलेलंच परवडतं आहे. तर मग आता स्वयंपाक करायचा होता तर चाय बनवली. चाय पिऊन घेऊया म्हटलं आणि दुधाची बनवली बरं का. कधी कधी पेते, कधी कधी पेत नाही. आता व्हिडिओ 2 दिवसापूर्वी केलेला आहे शूट, तर त्याच्यामुळं मी लक्षात राहत नाही काही समोर काय आहे म्हणून बरं का, थोडं समजून घ्या. आता चाय साईडला आहे, तर म्हटलं भाजी पण करायची आणि चाय पण प्यायची. म्हटलं अगोदर चाय पिऊन घेऊया, नंतर भाजीला फोडणी देऊया. गॅसवरती कढई ठेवली, मस्त मिरची वगैरे कट केली होती, मिरची, कांदा, लसूण, आणि पटकन भाजी करून काय घेणार होते ती सांगते तुम्हाला. आता याच्यामध्ये ना आम्ही उडदाची डाळ बनवणार होतो. उडदाची डाळ लगेच शिजते, काही टाईम लागत नाही आणि खूप चवदार लागते बरं का बाजरीच्या भाकरीसोबत. आणि साईडला भाजी शिजत होती, भाकरी बनवणं चालू होत्या आणि मिस्टर आलेले, थोड्याफार गप्पा पण चालू होत्या आमच्या दोघांच्या. मला काहीतरी विचारत होते बघा, तर तेच गप्पा चालू होते आमच्या. म्हटलं स्वयंपाक वगैरे पटकन करून घेऊया. आणि कसं आहे, मुलं सकाळी स्कूलला जातात मॉर्निंगमध्ये, तर लवकर स्वयंपाक आवरावा लागतो पटापट. आणि घरातले कामं झाले, स्वयंपाक वगैरे झाला तर पटकन लेकरं पण जेवतात ना. आणि गरम गरम बाजरीची भाकर खूप भारी लागते बरं का. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. स्वयंपाक लवकर करून घेतला. म्हटलं चला बरं बसा बरं जेवायला पटापट. सगळेजण जेवायला बसलो आणि जेवायचं एवढं सारं सामान माझी मुलगी आणून देते. ताटं, प्लेटी, पाणी, ग्लास सगळं. पप्पाला कांदा, लिंबू सगळं आणून देते, सगळं आणते. आता ह्या वर्षी भरपूर काम करायला लागली, थोडीफार मदत करते. नाहीतर तिला एवढं काही सांगत नाही, पण हे थोडं काम सांगते मी तिला. झाडू वगैरे मारायचा, भांडी वगैरे घासायची करते का, थोडी मदत करते. म्हटलं चला सगळेजण जेवून घेऊया. त्याच्याबरोबर मस्त लोणचं होतं, खूप भारी लागते लोणचं उडदाच्या डाळीसोबत, आम्हाला तर खूप आवडत आहे. आणि त्याच्यामध्ये मस्त कांदा विंदा होता. सगळ्याचे जेवण वगैरे झालं. चला आता आजच्यासाठी व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे. आता मी व्हिडिओ बंद करते. त्याला म्हटलं आता सगळे कामं वगैरे झाले होते, भांडे वगैरे घासून काढले होते. चला भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला तर लाईक कराय. बाय, भेटूया.